नमस्कार. रुचकर स्वयंपाक बाय दीपाली या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करते. आज मी बनवणार आहे पावभाजी, तेही अगदी कमी साहित्य वापरून आणि कोणताही आर्टिफिशियल कलर न वापरता. चला तर मग पाहूया आपण यासाठी लागणारं साहित्य आणि रेसिपी. यासाठी मी पाव किलो कोबी घेतलेली आहे, जी मी गरम पाण्यात धुवून स्वच्छ करून घेतली आहेत. यानंतर 3 मोठ्या आकाराचे कांदे मी इथे घेतलेले आहेत, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 5-6 लसूणच्या पाकळ्या यांची पेस्ट. यानंतर 5 ते 6 बटाटे या ठिकाणी मी घेतलेले आहेत मीडियम साईजचे. यानंतर 100 ग्रॅम वाटाणे, जे की मी आधीच उकळून ठेवलेले आहेत कारण माझ्याकडे ओल्या वाटाण्याच्या शेंगा नव्हत्या. यानंतर घेतलेले आहेत 2 मीडियम साईजचे टमाटे मी शिजवूनच घेणार आहे कारण टोमॅटो प्युरी करून टाकली तर ती भाजीला जास्त आंबट चव येते, त्यामुळे शिजवून घेतले की तशी आंबट चव त्या भाजीला येत नाही, म्हणून मी टमाटे देखील शिजवून घेते. अशा प्रकारे हे साहित्य मी या ठिकाणी घेतलेलं आहे. यानंतर जे वाटाणे शिजवल्याचं पाणी आधीच गरम होतं, त्यात मी हे बटाटे टाकून घेणार आहे शिजवण्यासाठी. बटाटे पाण्यात ठेवायचे आहे कापून, त्यामुळे ते काळे पडत नाही, म्हणून मी त्यांना कापून पाण्यात ठेवलेलं होतं. अशा प्रकारे मी टमाटे, कोबी आणि बटाटे कुकरमध्ये शिजवण्यासाठी टाकून घेतलं आहे आणि त्यात 1 चमचा नमक मी टाकलेलं आहे. शिजवण्यासाठी 1च चमचा नमक टाकायचं आहे आणि पाणी देखील थोडंच घ्यायचं आहे. त्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि याच्या 2 ते 3 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहे. आणि कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत मी इकडे कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यात मी आता कांदे, आलं लसूणची पेस्ट या गोष्टी परतून घेणार आहे. तर सर्वप्रथम मी त्यात ॲड करते आहे तेल. 4 पळ्या तेल मी या ठिकाणी वापरणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त तेल देखील घेऊ शकता. जर तुम्हाला जास्त तेल आवडत असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता. यानंतर मी त्यात घालते पाव चमचा हळद. नंतर आधीच मी जी करून ठेवली होती ती आलं लसूणची पेस्ट आणि जे 3 मोठ्या आकाराचे कांदे कट केलेले होते ते कांदे देखील मी यात टाकून घेतलेले आहेत आणि ते चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत कांदे परतून घ्यायचे आहेत. यानंतर मी घेते पोह्याचे 2 चम्मच पावभाजी मसाला, पाव चमचा जिरे पावडर, 1.5 चमचा धने पावडर आणि 1 चमचा एव्हरेस्ट तिखा लाल. याच्यामुळे भाजीला चांगला लाल कलर येतो. यानंतर ज्या भाज्या आपण शिजवून घेतलेल्या आहेत त्या आपण मॅशरने व्यवस्थितपणे मॅश करून घ्यायच्या आहेत. एकही बटाट्याची गठोडी आपल्याला ठेवायची नाही आहे. व्यवस्थित बारीक मॅश करून घ्यायचं आहे. यानंतर आपले कांदे देखील चांगले परतून झालेले आहेत. त्यामध्ये सर्व मसाले मी ॲड करून घेणार आहे. मसाले ॲड केल्यानंतर आपण त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर आपण ज्या भाज्या मॅश करून घेतलेल्या आहेत
त्या सर्व भाज्या आपण याच्यामध्ये ॲड करून घ्यायच्या आहेत. चमचा नमक आपण त्यात टाकून घ्यायचं आहे. 1 चमचा नमक आपण शिजवताना टाकलं होतं, वरून 1 चमचा टाकायचं आहे. आणि मी यात घालते आहे थोडं पाणी. जर तुम्हाला घट्ट आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता. पण मला थोडी पातळच आवडते म्हणून मी त्यात थोडं पाणी ॲड करून घेतलेलं आहे. यानंतर त्यात आपण 2 चम्मच तूप टाकून घ्यायचं आहे. तूप देखील तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता, ऑप्शनल आहे. यानंतर तिला थोडी उकळायला ठेवून द्यायची आहे आणि 1-2 उकळी आल्यानंतर अशा प्रकारे आपली भाजी तयार होते. आणि हा आहे आपल्या भाजीचा फायनल लूक. तुम्हाला कशी वाटली भाजी कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू. लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका.